तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज पालखी सोहळा होता, त्यामुळे आलो होतो गल्लीत. मग काय तिथनं आमचा भाचा ऐकत नाही बघा, सगळे फटाके आणून बाहेर ठेवत होता. मग तिथनं मला म्हणला एक सॅम्पल लावूया चल. मग काय आलो की आणि मग या बारक्या भाच्यानं लगेच लावला बघा. मग आऊट पण भारी उडला. मग तिथनं आलो कट्ट्याजवळ. इकडं आपले कार्यकर्ते लगेच हार घालत होते बघा फोटोला. मग तिथनं आम्ही लगेच चालू केलं. फुलांच्या पाकळ्या करायच्या होत्या आता आम्हाला. आणि एक 7-8 जण बसलो होतो आणि तेवढ्यात एवढी गर्दी झाली बघा. असं काहीतरी कार्यक्रम असला की आपली कार्यकर्ते सगळी एकजुटीने काम करतात बघा. आणि आपल्या सगळ्या फुलांच्या पाकळ्या पण बनवून झाल्या होत्या. लगेच अध्यक्षानं मनावर घेतलं बघा पाणी मारायचं. सगळीकडे पाणी मारून टाकलं. पालखी तेवढ्यातनं बाहेर निघाली कळालं. मग इकडे गल्लीत पोरं पण काय ऐकणार बघा, लगेच फटाके लावायला चालू केली. मग तिथनं लगेच आम्ही रांगोळी काढायला पण सुरुवात केली. मग तिथनं लगेच मी जिलेब्या काढायला सुरुवात केली. मग काय बाकीचे कार्यकर्ते पण काय ऐकत नाहीत बघा, लगेच फक्कीची पोती उचलली आणि अशी फक्की मारायला पण सुरुवात केली. वाह क्या सीन है. इकडे इडलीला अंधारात कोणतरी गुलाल लावून गेलं होतं बघा. आता फटाके उडालेले जवळच दिसाले, त्यामुळे पालखी जवळच आली होती. मग आम्ही लगेच फुलांच्या पाकळ्या केल्या होत्या, त्या पसरून घेतल्या. मग काय चालू केलं बघा पोरांनी लगेच फटाकड्या उडवायला. पोरं काय आता ऐकतात बाई, एकावर एक फटाकड्या उडवत होते. मग तिथनं लगेच आपल्या बँडवाल्यांची एंट्री पण झाली बघा. गंधर्व बँड होता. आणि इकडं आम्ही सर्व भक्तांना पाणी वाटपाचा पण कार्यक्रम ठेवला होता. मग तिथनं परत आले हलगीवाले, त्यांनी पण एक खेळ करायला चालू केला बघा. आणि पालखीच्या रूटला सगळ्या मंडळांनी आतिषबाजीचा कार्यक्रम ठेवला होता. आणि या छोट्या कार्यकर्त्याने पालखी सोहळ्याचा आनंद पण लुटला बघा. मग तिथनं झाली झुंबरची एंट्री. झुंबर पण मस्त आणले होते. मग काय तिथनं आला की सिद्धेश्वरचा पवन घोडा. मग पवन घोड्याचे पण पाया पडून घेतले. आणि यांनी घोड्याचे पाय पाठीवर का ठेवले काय माहीत नाही बघा. कुणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. मग काय तिथनं झाली की आपल्या गल्लीत पालखीची एंट्री. आणि सिद्धोबा आपल्याकडेच बघाल्यात का हे तुम्हाला पण असं वाटत असलं तर कमेंट करून सांगा. मग बारक्या पोराने लगेच धूरकांड्या पण लावून घेतल्या. मग तिथनं गेलो लगेच दर्शन करायला. परत फुलं पण अर्पण केली. मग दर्शन पण मस्त झाले होते. आता पालखी निघाली पुढं. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.